आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। चंद्रशेखर बावनकुळेंचा मकाऊच्या कसिनोतील फोटो, राऊतांकडून ट्विट। बावनकुळेंनी 3 तासात 3.5 कोटी उडवले। महाराष्ट्र पेटलेला असताना महाशय जुगार खेळण्यात व्यस्त, राऊतांचे टीकास्त्र। जितकं खोटं बोलाल तितकं फसाल, माझ्याकडे आणखी 27 फोटो आणि 5 व्हिडिओ, ते समोर आणल्यास भाजपचं दुकान बंद होईल, संजय राऊतांचा बावनकुळेंना इशारा। मी सहकुटुंब मकाऊमध्ये जेवण केल्यानंतर कुटुंबियांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो। चंद्रशेखर बावनकुळेंचं हे स्पष्टीकरण। रेस्टॉरंट आणि कसिनो एकच असल्याचीही दिली माहिती। संजय राऊतांची विकृत मानसिकता समोर आली। फडणवीसांची संजय राऊतांवर टीका। मार्क केलेला फोटो अपलोड करता म्हणजेच राजकारणाची पातळी खाली नेण्यासारखा आहे, फडणवीसांचा हल्लाबोल। राऊत आणि भाजपमध्ये ट्विटरवर भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट। संजय राऊतांनी चीनमध्ये किती पैसा खर्च केला हे बाहेर काढू का? राऊतांच्या आरोपांनंतर नितेश राणेंचा इशारा। संजय राऊत कोणतीच गोष्ट अविचारानं करत नाहीत। राऊतांच्या ट्विटनंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। उडता तीर भाजपनं अंगावर का घेतला? अंधारेंचा सवाल। संजय राऊतांनी पोस्ट केलेल्या फोटोची गृहमंत्र्यांनी सीबीआय चौकशी केली पाहिजे, प्रकरण गंभीर आहे, नाना पटोलेंची मागणी। भाजप आमदार आशिष शेलार यांचाही राऊतांवर घणाघात। राऊतांवर टीका करताना शेलारांची तिखट भाषा, संभाळून बोलावं नाहीतर जीभ हासडण्याचा इशारा। मुख्यमंत्री शिंदेंचा मुंबईत पहाटेपासूनच पाहणी दौरा। स्वच्छता आणि प्रदूषणाची शिंदेंकडून पाहणी। पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा शिंदेंनी चहल यांच्याकडून घेतला आढावा। शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी आज विधान भवनात सुनावणी होणार आहे। दोन्ही गटांच्या नव्यानं सादर झालेल्या पुराव्यांची तपासणी होणार। एनसीपीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी 24 नोव्हेंबरला। तर अजित पवार गटाकडून आयोगात 24 प्रकारच्या बोगस पद्धतीचे प्रतिज्ञापत्र, शरद पवार गटाचा हा आरोप। शरद पवार गटाकडून तेच मुद्दे उपस्थित, त्यांच्याकडे कायदेशीर मुद्दे उरलेच नाहीत, सुनील तटकरेंची टीका। वेळ काढूपणा सुरू असल्याचाही आरोप। भंडारात शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये अजितदादांच्या भाषणावेळी गोंधळ। गोसेखुर्द धरणात गेलेल्या शेतीचा मोबदला न मिळाल्यानं घोषणाबाजी करण्यात आली। तसंच बच्चू कडूंचं बॅनर घेऊन दिव्यांगांच्या घोषणा। कुठल्याही परिस्थितीमध्ये भुजबळांच्या वक्तव्यामागे भाजप, फडणवीस फार हुशार नेते, त्यांनी खडसे मुंडेंना संपवलं। भुजबळांची स्क्रिप्ट भाजप आणि फडणवीसांचीच, रोहित पवारांचा हल्लाबोल। छगन भुजबळांना कुणीतरी उचकवतंय, भास्कर जाधवांचा आरोप। तसंच भुजबळ जामिनावर बाहेर असल्याची भाजप जाणीव करून देत असल्याचाही भास्कर जाधवांचा टोला। छगन भुजबळांनीच भूमिका बदलली असं म्हणणं चुकीचं आहे, समीर भुजबळांचं टीकाकारांना हे उत्तर। भुजबळांबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। आंबेडकरांकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा, भुजबळांनी सभेतून केलं होतं आवाहन। टीका करणाऱ्यांचं आता नाव घेण्याइतपत लायकी राहिली नाही। कल्याणच्या सभेतून जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। पुन्हा एकदा म्हातारा माणूस उल्लेख करत जरांगेंचं भुजबळांवर टीकास्त्र। मनोज जरांगेंना नागरिकांचा चांगला प्रतिसाद, त्यांनी दिलेल्या अल्टिमेटमची तारीख जवळ येत्या, सरकारकडून दिरंगाई झाल्यास मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल, नरेंद्र पाटलांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि भेट घडवणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर आंदोलक म्हणून मुख्यमंत्री शिंदेंकडे जाणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी दिलेल्या अल्टिमेटमला काही दिवस शिल्लक, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आम्हाला आरक्षण मिळणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगे मोठा लढा लढतायत, त्यामुळे सरकार देखील जरांगेंच्या पाठीशी आहे, श्रीकांत शिंदे यांचं हे वक्तव्य। कल्याणमध्ये जरांगे पाटलांचं जंगी स्वागत। जरांगेंच्या स्वागतासाठी रस्त्यावर नागरिकांची गर्दी। मनोज जरांगेंवर जेसीबी मधून फुलांचा वर्षाव। मी मराठ्यांच्या पाठीशी, देशासाठी मराठ्यांचं मोठं योगदान, बागेश्वर बाबांचं पुनरुच्चार। धनगर समाजाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यभरातील तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी या कार्यालयात निवेदन द्या, गोपीचंद पडळकरांचं आवाहन। मुदत संपल्यानंतरही सरकारनं ठोस भूमिका घेतली नाही, पडळकरांचं वक्तव्य। जीवाचं काही बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार, उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडेंच्या कुटुंबियांचा इशारा। धनगर आरक्षण प्रश्नावरून वाघमोडेंचं गेल्या 2 आठवड्यापासून बारामतीत उपोषण। जायकवाडी पाणी प्रश्नी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, राज्य सरकारला बाजू मांडावी लागणार। जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यात आंदोलनं सुरूच। जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावं यासाठी राजेश टोपेंचं आंदोलन। सरकार मराठवाड्याबाबत संवेदनशील नाही,
पाणी सोडलं नाही तर आंदोलन तीव्र होईल, राजेश टोपेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा रास्ता रोको. जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याची मागणी. नाशिकमधील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या वादात आता दिवसेंदिवस वाढ. मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी आपकडून गंगापूर धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार. 12 डिसेंबरला नागपुरात युवा संघर्ष यात्रेची सांगता. काही लोक पदयात्रा काढतात. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या काय समजणार? मुख्यमंत्री शिंदेंचा रोहित पवारांना टोला. आदित्य ठाकरे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर. 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा असणार. शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यामागे मुश्रीफ आणि बंटी पाटील सूत्रधार. राजू शेट्टींचा हा आरोप आहे. तर रविवारी होणारं चक्काजाम आंदोलन आता गुरुवारी करणार असल्याची राजू शेट्टींची घोषणा. 25 नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीची दादरमध्ये रॅलीत सहभागी होण्यासाठी राहुल गांधींना निमंत्रण देण्यात आलंय. वंचितकडून संविधान के सम्मान में रॅलीचं आयोजन. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे 2 तुकडे झाले असते, वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर बिंडोक व्यक्ती खुर्चीवर बसली की अशीच वक्तव्य करतात. प्रकाश आंबेडकरांकडून वडेट्टीवारांचा समाचार. विजय वडेट्टीवारांवर तात्काळ कारवाई करा. मुस्लिम अधिकारी परिषदेसह इतर संघटनांची मागणी. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. देहूमध्ये संत नामदेव महाराजांचं पावन मंदिर. बागेश्वर बाबांकडून संत तुकारामांऐवजी नामदेव महाराजांचा उल्लेख. पुण्याचं वर्णन करताना चुकून नामदेव महाराजांचा उल्लेख केला. संत तुकाराम महाराजांबद्दलच्या जुन्या वादग्रस्त वक्तव्यावरून बागेश्वर बाबांनी पुन्हा एकदा माफी मागितली. ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांची माफी मागतो, बागेश्वर बाबांचं वक्तव्य. अंतरवाली सराटीतील लाठीचार्जचे आदेश फडणवीसांचे नव्हते, माहिती अधिकाराचा अहवाल. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरेंचा अर्ज होता. फडणवीसांनी आदेश दिला नाही तर आदेश कुणाचे होते? सरकारनं शोधून घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, जरांगेंची मागणी. नवी मुंबईच्या तुर्भेमधील माथाडी भवनला मनोज जरांगेंची भेट. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला जरांगेंकडून अभिवादन. रायगडच्या रोह्यामध्ये छगन भुजबळांविरोधात सकल मराठा समाज आक्रमक. भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला कार्यकर्त्यांनी मारले जोडे. नाशिकच्या येवला तहसील कार्यालयासमोर 64 दिवसांपासून सकल मराठा समाजाचं भजन आंदोलन. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी. बारामतीत सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ सकल धनगर समाजाकडून संविधान वाचन. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. यवतमाळमध्ये 26 नोव्हेंबरला ओबीसींचा महामोर्चा. ओबीसी समाजाच्या प्रमुख 15 मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी. खासदार प्रीतम मुंडेंकडून अहमदनगर बीड परळी रेल्वे प्रकल्पाचा आढावा. प्रीतम मुंडेंकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी. तर दानवेंना संपर्क करून उच्चस्तरीय बैठक लावण्याचीही केली मागणी. अकोल्यात 14 वर्षाच्या मुलीचं मुंडन करून तिच्यावर बलात्कार. अकोल्यातील घटनेवरून चित्रा वाघ संतप्त. बलात्कार करणारा व्यक्ती हा पीडित मुलीच्या कुटुंबियाच्या परिचयाचा होता. चित्रा वाघ यांची माहिती. अकोल्यातील घटना निंदनीय असून घटनेचा तपास करून आपण माहिती घेणार आहोत असं चाकणकर म्हणाले आहेत. तर महिलांसाठी असलेल्या हेल्पलाईन नंबरवर 14 आणि 15 वर्षाच्या मुली कशा फोन करतील? अंधाऱ्यांचा सवाल. ठाकरेगडाचे उपनेते अद्वै हिरेंचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला. न्यायालयाकडून हिरेंच्या कोठडीत 22 तारखेपर्यंतची वाढ. ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलला पुणे कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुणे पोलिसांकडून गोपनीय अहवाल कोर्टात सादर. ड्रग्ज प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन नसल्याचीही पुणे पोलिसांची कोर्टात माहिती. भंडारात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याआधी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राज्यभरात म्हाडाची 12,000हून अधिक घरं पडून आर्थिक नुकसान होत असल्यानं म्हाडाकडून विक्रीसाठी खासगी संस्थांची मदत. किमती कमी करण्याचाही पर्याय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी आज ब्लॉक. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार. अंधेरीचा जुना पूल 20 दिवसांसाठी बंद. स्थानकाच्या पुनर्बांधणी कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. मुंबईच्या काळा चौकी परिसरातील जिजामाता नगर वसाहतीचा पुनर्विकास रखडला. जिजामाता नगर युवा संघर्ष संघटनेचं 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू. आशिष शेलारांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची घेतली भेट. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 6 लाचखोर अधिकाऱ्यांना आयुक्तांकडून दणका. फसवणुकीसह लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या 6 कर्मचाऱ्यांचं निलंबन. आयुक्तांच्या कारवाईमुळे अधिकारी वर्गात भीतीचं वातावरण. अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांचा राडा. शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीवर उगारली खुर्ची. अधीक्षकांच्या कार्यालयात पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची. दूध दरासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक. राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2:30 वाजता बैठकीचं आयोजन.
धाराशिवमधील निम्न तोरणा उपसा सिंचन योजना सुरू करा. 24 गावातील सरपंच शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडून निवेदन. ज्वारी 100च्या उंबरठ्यावर. बाजारात ज्वारीची टंचाई निर्माण होण्याची भीती. अपुऱ्या पावसामुळे रब्बीचा घटलेला पेरा आणि थंडीच्या अभावामुळे उत्पादनातील संभाव्य घटीचा परिणाम. पुरेसा पाऊस न पडल्यानं रब्बीच्या पेरणीवर परिणाम. आतापर्यंत धुळ्यामध्ये केवळ 3590 हेक्टरवर रब्बीची पेरणी. गव्हाच्या पेरणीवर परिणाम झाल्याची प्रशासनाची माहिती. धुळ्यात ढगाळ वातावरणामुळे मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. सावळदे शिवारामध्ये शेतकऱ्याकडून पिकावर कीटकनाशकाची फवारणी. कोल्हापुरातील गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढीव पाणीपट्टी मुद्द्यावर मोर्चा. प्रीपेड मीटर न बसवण्याची देखील मागणी. एसटी बस चालवताना चालक मोबाईलवर बोलताना किंवा हेडफोन लावून गाणी ऐकली तसंच व्हिडिओ के पाहिले तर निलंबनाची कारवाई आता होणार आहे. अनेक तक्रारीनंतर एसटी महामंडळाचा हा निर्णय. साताराच्या पाटणमध्ये पोलीस पाटलांचं 5व्या दिवशीही उपोषण सुरूच. मानधनवाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण. मनोज जरांगेंची मावळातील जनरल मोटर्सच्या कामगारांच्या उपोषणाला भेट. गेल्या 50 दिवसांपासून कामगारांचं कुटुंबियांसोबत उपोषण. डहाणूमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त महाशिबिराचं आयोजन. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती. नंदुरबारमध्ये आदिवासी पर्यटन महोत्सवामध्ये कृषी शाळेचं आयोजन. आदिवासींनी कलांचंही सुंदर सादरीकरण केलेलं आहे. शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंचा एसटीनं प्रवास करून खेड तालुक्यातील गावांना दिल्या भेट. आमदार संजय कुटेंनी वाजवली संबळ. गोंधळींसोबतचा संजय कुटेंचा हा व्हिडिओ व्हायरल. पुण्यात शंकर महाराजांचा प्रकट दिन सोहळा संपन्न. शंकर महाराजांच्या पालखीचं ठिकठिकाणी स्वागत. शिवराज राक्षेनं पटकावली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गदा. हर्षवर्धन सादगीर चितपट. 6 मिनिटं रंगलाय कुस्तीचा थरार. मुंबईच्या ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून किल्ला बांधणी स्पर्धेचं आयोजन. विविध किल्ल्याप्रेमींचा स्पर्धेत सहभाग. जळगाव पोलीस कवायत मैदानावर पोलिसांचा सराव प्रात्यक्षिक. विशेष पोलीस महानिरीक्षकांसमोर जळगाव जिल्हा पोलीस दलातील वार्षिक तपासणी. धुळ्यात तिबेटियन स्वेटर विक्रेते दाखल. धुळे महानगरपालिकेसमोर तिबेटियन व्यापाऱ्यांनी थाटली दुकानं. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळ्यात आतापर्यंत 7,800 शिक्षकांची मतदार यादीत नोंदणी. जळगाव विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लोकार्पण. सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी पुढाकार आणि सहकार्य करणाऱ्या समाजसेवकांचाही जळगाव पोलीस दलाकडून सत्कार. जळगावातील बांभोरी गावालगत रद्द झालेल्या गिरणा नदीवरील बंधाऱ्याचं बांधकाम करा. कृती समितीचं जिल्हाधिकारी आणि उपअभियंत्यांना निवेदन. पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा नदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. पिसावरे गावच्या हद्दीत मृतदेह आढळल्यानं खळबळ. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या काही मिनिटं आधी वांद्रे उड्डाणपूल कार आणि दुचाकीचा अपघात. कार चालक गंभीर जखमी. ठाण्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील 10 गाव क्रॉसिंग जवळ भारत पेट्रोलियमचा टँकर उलटलाय. नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीवर काही काळ परिणाम. नागपूरसह विदर्भात वादळी पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार. जळगावातील लेवा भवनामध्ये बारी समाजाचा वधूवर परिचय मेळावा. महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील बारी समाजाची उपस्थिती. मनोज जरांगे पाटील यांची आज ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये जाहीर सभा. सभेआधी कल्याणहून ठाणे शहरात भव्य दिव्य रोड शो. मुंबईत 70वे अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचं आयोजन. भाजप आमदार प्रवीण दरेकरांची कार्यक्रमाला उपस्थिती. मराठीतून शिकण्याची संधी मिळाल्यानं इंजिनिअरिंगचे प्रवेश वाढले. डिप्लोमाच्या केवळ 12% जागा रिक्त. आयटीला वाढती मागणी. मध्य रेल्वेला 688 टीसींची आवश्यकता. टीसींची कमतरता दूर करण्यासाठी सेवानिवृत्त टीसींना सेवेत घ्या. रेल्वे महाव्यवस्थापकांचे रेल्वे बोर्डाला पत्र. नागपुरात 22 ते 23 नोव्हेंबर दरम्यान पाणीपुरवठ्यासाठी आपत्कालीन शटडाऊन. उद्या आणि परवा अर्ध्या शहरात पाणीपुरवठा खंडित राहील. सोन्याच्या दरात घसरण. 24 कॅरेट सोन्याचा दर 61,840 रुपयांवर आहे.